आज आपण कार ट्रान्सफॉर्मर इफेक्ट बघायचा आहे। यामध्ये आपण विदाउट इफेक्ट अँड प्लगइन हा व्हिडिओ केला आहे। एकदा आपण व्हिडिओ चेक करू। आता व्हिडिओला मी पहिल्यांदा प्रीकॉम करून घेतो। आता व्हिडिओचा जी स्टार्टिंगची फ्रेम आहे तिथं आपण त्याची क्लीन प्लेट तयार करून घ्यायची आहे। ही क्लीन प्लेट मी फोटोशॉपमध्ये तयार करून घेतली आहे, ती इम्पोर्ट करतो। आता त्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे हा क्लीन प्लेटच्या नंतर आपल्याला व्हिडिओ जोडायचा आहे। आणि आता जो व्हिडिओ आहे त्याला मी डुप्लिकेट लेयर तयार करतो आणि त्या लेयरला आपण फ्रीज फ्रेम करूया। आणि ही लेयर आपल्याला जी आपली क्लीन प्लेटची लेयर आहे त्याच्यावर वर ठेवायची आहे। आता आपण जी फ्रीज फ्रेम केली आहे त्याचे आपण पार्ट वेगवेगळे करायचे आहेत। त्यासाठी मी मास्किंगचा यूज करतो आणि जे गाडीचे पार्ट आहेत हे सगळे वेगवेगळे मास्किंग करून घ्यायचे आहेत। आता पहिल्यांदा मी फ्रंट पोर्शन हा मास्किंग करतो। आता पहिलं मास्किंग आपलं झालं आहे। आता ह्याच लेयरला आपण डुप्लिकेट करू आणि डुप्लिकेट लेयरला जी केली आहे त्याचा आपण मास्क डिलीट करू आणि परत आता दुसरा पार्ट मास्किंग करू। आता गाडीचे जे बॉनेट आहे हे पण मास्किंग करतो। असं आपल्याला पूर्ण गाडीला मास्किंग करायचे आहे आणि प्रत्येक वेगवेगळा पार्ट तयार करायचा आहे। आता जो गाडीचा साईडचा पोर्शन आहे हा मास्किंग करतो। आता आपण जे मास्किंग केलं आहे त्याला आपण आता रिनेम करूया। आता जेवढे पार्ट आहेत त्या प्रत्येक पार्टला आपण 1, 2, 3 असं रिनेम करू। आता आपण फुल कार मास्किंग करून घेतली आहे। आता ह्यामध्ये मी एक लेयर ॲड केली आहे। ही गाडीची फ्रेम आहे, ही मी गुगलवरून डाउनलोड केली आहे। ही लेयर मी सगळ्यात खाली ठेवतो, जिथं क्लीन प्लेटची लेयर आहे त्याच्यावर ठेवतो। आता या ज्या सगळ्या लेयर आहेत ह्या सगळ्या लेयर मी एका साईडला घेतो। त्यानंतर एक एक लेयरला त्याला आपण पोझिशन ॲड करूया। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जी गाडीची फ्रेम आहे त्याला आपण ॲनिमेट करू। आता त्या फ्रेमला आपण स्केल अप डाऊन करू। आता ह्याचं ॲनिमेशन आपलं झालं आहे। आता जी 1 नंबरची लेयर आहे त्याला आपण ॲनिमेशन करू। आता ही जी आपण पोझिशन चेंज करूया। तर यामध्ये आपण पोझिशन स्केल हे दोन्ही पण आपण ॲड करू शकतोय। असं आपण आपल्या या सगळ्या लेयरला पोझिशन किंवा स्केल ते तुम्ही ॲड करू शकताय। आता असं ॲनिमेशन आपल्याला प्रत्येक लेयरला करायचं आहे। आता आपलं सगळ्या लेयरचं ॲनिमेशन झालं आहे। जेव्हा पूर्ण गाडी आपली विजिबल होणार त्यावेळी शॅडोची लेयर आपण तिथे ॲड करायची आहे। आता सगळ्या लेयरचं आपलं ॲनिमेशन झालं आहे। आता जो लेयरचा सिक्वेन्स आहे तो आपण पुढं मागं करू। आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या लेयर आहेत सगळ्या लेयरचा मोशन ब्लर ऑन करायचा आहे। आता या सगळ्या लेयरचा एक प्रीकॉम तयार करतो आणि जिथं आपली पूर्ण गाडी विजिबल होते तिथं ही लेयर मी कट करतो आणि तिथून पुढं आपला व्हिडिओ त्याला जोडूया। आता आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला आहे। आता एकदा व्हिडिओ चेक करूया।